महादेवांचा जय जयकार करावा। नमः पार्वती पते हर हर महादेव। युद्धखंडामध्ये ज्या त्रिपुरासुराचा विनाश होणं, या पृथ्वीचं पालन केलं असे पशुपतीनाथ, म्हणून ब्रह्मांडामध्ये कोणतंही दुःख असू द्या, भगवान भोलेनाथांचं प्रिय असलेलं पाशुपत व्रत सर्व दुःखामधून जीवाला मुक्त करणारे, धन धान्य ऐश्वर्य संतती संपत्ती सर्व लाभ, धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्वेद पुरुषार्थाची प्राप्ती, सर्व विद्यांची प्राप्ती, 84 लक्ष युनी फिरल्यानंतर मनुष्य जन्माला मोक्षाची प्राप्ती करून देणारे भगवान पशुपतीनाथ, सर्व देवांनी पंचाक्षरी मंत्रानं महादेवांची स्तुती गावी। एक क्षणभर ओम नमः शिवाय मंत्रानं महादेवांची स्तुती या ठिकाणी हो। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। सर्वांची हातावर ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय 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 हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। नमः पार्वती पार्वतीपते हर हर महादेव। काशी विश्वेश्वर भगवान भगवान की जय। सर्व देवांनी भोलेनाथांची स्तुती गावी, पूजन करावं, शिव अंबिकेचं पूजन करावं। धर्मभूमीला सर्व देवांना दुःख मुक्त केलं भगवान पशुपतीनाथांनी, भगवान भोलेनाथांनी महाराज। अशा समयाला देव कार्य जिथे संपन्न झालेले, निर्माण झालेली भगवान विष्णूंकडून जी अरिहन नावाची माया होती, आता त्या महाराजांचा प्रश्न होता त्यांनी काय करायचं। त्या महाराजांनी भगवान भोलेनाथांना प्रश्न विचारला, हे प्रभू, देव कार्यासाठी भगवान विष्णूंकडून मी प्रगट झालो, सत्य त्रेता द्वापार 3 युगांपर्यंत तर ढोंग चालणार नाही, मग आता मी काय करू। त्या मायेनं भगवान भोलेनाथांना प्रश्न विचारता भगवान भोलेनाथ सांगतात, काही काळ तुम्ही लुप्त व्हा, ज्या समयाला कलियुगाला आरंभ होईल त्या कलियुगामध्ये तुमचं काम असेल महाराज।
म्हणून ढोंग लबाडी रूपी असलेली ही अरिहण नावाची माया जिथे सूतजी महाराज शौनकादी ऋषीमुनींप्रत कथा सांगतात. भगवान भोलेनाथांच्या वरानं जिथे हिमालयामध्ये लुप्त व्हावं कलियुगाला आरंभ होता, ज्या अरिहणाचं प्रागट्य पुनरपी भूमीवरती व्हावं, ज्या कलीच्या रूपामध्ये महाराज सर्व देव परमानंद संतुष्ट झालेले सर्व देव, त्रिपुरासुराचा नाश झाला, सर्व देव स्वस्थानी परत यावं. इंद्रादेव जिथे इंद्रदेवाला स्वराज्य प्राप्त झालं, भगवान भोलेनाथांच्या कृपेनं माझं राज्य मला प्राप्त झालं. बृहस्पतींच्या सहवासामध्ये असलेल्या देवराज इंद्रानं भगवान भोलेनाथांच्या दर्शनासाठी आतुर झालेला इंद्र बृहस्पतींसमवेत कैलास पर्वताला यावा. महाराज इंद्र ज्याने स्वतःच्या इंद्रियाला प्राप्त केलेले विजय मिळवलेला आहे असा इंद्राचं गेलेलं राज्य शिवकृपेनं इंद्राला प्राप्त झालं. बृहस्पती गुरूंना बरोबर घ्यावं आणि जेव्हा कैलास पर्वताला जेव्हा इंद्राचं आगमन व्हावं, जाणलं महादेवांनी इंद्र माझ्या दर्शनासाठी येतोय. आज महादेवांना इंद्राबरोबर काही लीला करण्याची इच्छा आहे. महाराज जसा इंद्र कैलास पर्वताच्या दिशेनं येऊ लागले, सोबत कोणी बृहस्पती गुरु येतं. भगवान भोलेनाथांनी मार्गामध्ये एका ऋषीचं रूप धारण करावं, ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसावं. भगवान भोलेनाथांच्या मनामध्ये आज इंद्राची परीक्षा पाहण्याची इच्छा आहे. महाराज शिवाराधनेमध्ये मग्न असता कधी काळी भगवान भोलेनाथ आपल्या भक्ताची परीक्षा पाहत असतात. महाराज आज इंद्राची परीक्षा पाहण्यासाठी भगवान भोलेनाथांनी जे सुंदर ऋषीचं रूप धारण केलंय, मार्गामध्ये बसली तर ध्यानस्थ अवस्थेमध्ये बृहस्पतींबरोबर मार्गक्रमण करत असताना दिव्य ऋषीचं दर्शन देवराज इंद्राला व्हावं. इंद्रानं त्याच ऋषींना प्रणाम करावा. त्या ऋषींना इंद्रानं प्रश्न विचारला. महाराज ऋषींची अवस्था काय पहिले लक्षात घ्या. ध्यानस्थ अवस्थेमध्ये समाधी धारण केली, नेत्र बंद केली. ऋषी दिसायला एवढा सुंदर होता. इंद्राची गती थांबली, प्रणाम केला, प्रश्न विचारला, महाराज कोण तुम्ही? आजपर्यंत असंख्य ऋषी पाहिले पण तुमच्यासारखा तेजस्वी ऋषी पाहिला नाही. ऋषी इंद्राला बोलेना. महाराज काय परीक्षा पाहिली? एकदा बोलला इंद्र, दोनदा बोलला, पण तोच ऋषी इंद्राला उत्तर देईना. इंद्राला स्वतःच्या पदाचा अहंकार जागृत व्हावा. इंद्रानं त्या ऋषीची निंदा करायला सुरुवात केली आणि त्याच ऋषीला मारण्यासाठी जेव्हा इंद्रानं हातामध्ये शस्त्र घ्यावा, हात वर उचलावा, तो हात कोणीतरी इंद्राचा वर असा धरावा, तो हात खालीच येईना. महाराज त्या ऋषींनी नेत्र उघडावीत. आवेश धारण केलेल्या इंद्राला जेथे जवळ असलेल्या बृहस्पतींनी महादेवांची ओळख करून द्यावी. हे इंद्रा काय केलं आपण? ज्या महादेवांच्या दर्शनासाठी निघाला, अरे ओळखू शकला नाही, हेच ते महादेवे. म्हणून आयुष्यामध्ये गुरुची आवश्यकता आहे. महाराज गुरु परब्रह्माची ओळख करून देतो. म्हणून सद्गुरु प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये श्रेष्ठ आहे. महाराज श्री गुरु सारी खा अस्तपथिरा